नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत की विद्यार्थी मित्रांनो, तुमचा उद्या आहे M2 चा पेपर। आता अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजे M2 चा पेपर उद्या आहे, तर सर आता आम्ही पासिंग कशी काढावी, आमचा जीव खूप घाबरतोय सर, आम्ही कोणकोणते क्वेश्चन केले पाहिजे। तर बघा बेटा, लक्ष द्या, मी भरपूर वेळा माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये सुद्धा सांगितलं आहे, ऑनलाईन क्लासेसमध्ये सुद्धा सांगितलं आहे, आपल्या ऍप्लिकेशनवर सुद्धा सांगितलेलं आहे की बाळांनो, M2 हा जो विषय आहे तो M1 पेक्षा सुद्धा सोपा आहे बेटा। बरोबर आहे, बघा M2 जो आहे हा M1 पेक्षा सोपा आहे। कारण कसं होतं, M1 मध्ये भल्ले मोठे चॅप्टर, बरोबर आहे, 12 चॅप्टर होते, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार होते, बरोबर आहे। पण M2 ला तसं नाहीये। M2 मध्ये बघा कसं माहिती आहे की चॅप्टर 5च आहे, बरोबर आहे, आणि त्यामध्ये सुद्धा खूप कमी व्हेरिएशन आहे बेटा, बरोबर आहे, आणि पासिंग होणं M2 मध्ये खूप जास्त सोपं आहे बेटा। ठीक आहे, मग बघायचं आता कशी पासिंग होते। हो सर, सांगा सर आम्हाला। ठीक आहे, चला बघा बेटा, लक्ष द्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी काही टॉपिक सांगणार आहे, IMP क्वेश्चन वगैरे तुम्हाला देणार आहे। बघा बेटा, क्वेश्चन वगैरे म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो की या टॉपिकवर एक येणार म्हणजे येणार, आणि एक सांगू बेटा कसं माहिती आहे की टॉपिकचे सर्व क्वेश्चन, एक जरी क्वेश्चन तुम्ही एखाद्या टॉपिकवर एकदम प्रॉपर सॉल्व्ह केला ना, तुम्हाला बाकीचे सॉल्व्ह करायची गरज नाही, तुम्हाला लगेच येऊन जाईल बेटा, बरोबर आहे। बघा, चालू करायचं। हो सर, ठीक आहे, चला। तर बघा बेटा, एकदम सिंपल शुअर शॉर्ट सांगतो। काय सिंपल शुअर शॉर्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही काहीही करून M2 मध्ये 44 मार्क्स तुम्ही फिक्स करू शकता इझिली, एकदम इझिली बेटा। आता सर, आम्ही 44 मार्क कसे मिळवायचे, आता आम्हाला सांगा सर, आता आम्ही काय करू की जेणेकरून आम्हाला 44 मार्क मिळून जाईल, हे आम्हाला सांगा सर। ठीक आहे ना, चला असो। तर चला बेटा, लक्ष द्या, 2 मिनिटं। सिंपलची गोष्ट, जे जे सांगतो ते करून जा, जे जे सांगतो ते करून जा। ठीक आहे ना, चला असो। तर आपण आता 44 मार्कचा संपूर्ण पॅटर्न बघू। ठीक आहे ना, चला, किंवा जास्त झाला तर जास्त पण तुम्हाला मी काढून देईन। ठीक आहे, चला। सर्वात पहिले सर्व काही सोडा आणि चॅप्टर नंबर 4 कडे लक्ष द्या। आता चॅप्टर नंबर 4 मध्ये जर तुम्ही गेले, बरोबर आहे, चॅप्टर नंबर 4 मध्ये जर तुम्ही गेले बेटा, बघा लक्ष द्या, सर्वात पहिले तुम्हाला करायचं बेटा चॅप्टर 4। आता चॅप्टर 4 मध्ये बघा तुमच्या वेगवेगळ्या मेथड आहेत। तर बक्षाली मेथड ही तुमची 2 मार्काला पडेल, बरोबर आहे। बायसेक्शन मेथड येणार म्हणजे येणार, न्यूटन रॅप्सन येणार म्हणजे येणार, रेगुला फाल्सी येणार म्हणजे येणार, बरोबर आहे। आणि एक तर तुम्हाला गॉस सिडल येईल किंवा मग जाकोबी येईल, या दोघांपैकी एक मेथड तुम्हाला येईल, किंवा मग टाइम पडला तर दोघी पण येऊ शकतात। येते का लक्षात तुम्हाला? चला, तर बघा बाळांनो, एक सांगतो तुम्हाला 101% शुअर शॉट तुम्हाला सांगतो, बक्षाली तुम्हाला येणार आहे 2 मार्कांना। याचे 2 मार्क कन्फर्म झाले, काही नाही, एकदम सोपं आहे, एकदम सुंदर। एक सांगतो बेटा, फक्त अरे एक काम करा, आपलं जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनवर जा, 4थं चॅप्टर ओपन करा, त्या 4थ्या चॅप्टरचे बघा, आणि प्राइस सुद्धा फक्त 99 रुपये बेटा। काय, फक्त 99 रुपीज प्राइस आहे बेटा। ठीक आहे ना, आजसाठी फक्त ती, आजसाठी, नाही तर आज अर्धे पोरं म्हणतील की सर मग मी नेक्स्ट सेमेस्टरसाठी घेऊन ठेवतो। अरे बेटा, त्याची व्हॅलिडिटी फक्त 1च महिना असणार आहे। ठीक आहे ना, चला असो, 1 महिन्यात विषय क्लोज होऊन जाईल। चला असो, तर बक्षाली करा, 2 मार्क फिक्स झाले तुमचे, झाले का? बक्षालीचं एकच फक्त कोणतं न्यूमेरिकल पाहून जा, बरोबर आहे, आणि 2 वेळा त्याला सॉल्व्ह करून बघा। फक्त बघा, लक्षात ठेवा, सांगतोय तुम्हाला मी, बक्षाली मेथड करा, हे तुम्हाला 2 न्यूमेरिकल, काय 2 न्यूमेरिकल सॉल्व्ह करा कोणते बी, बरोबर आहे। याला लागेल फक्त तुम्हाला 10 मिनिटं लागेल, फक्त बस, फक्त 10 मिनिट लागेल बेटा, 2 न्यूमेरिकल बक्षालीचे करून जायचे। ठीक आहे ना, त्यानंतर बघा बायसेक्शन करून जा, बायोसेक्शन मेथड वर येईल। त्यानंतर जर बघितलं न्यूटन रॅप्सन, व्हेरी IMP पण थोडी कठीण आहे। न्यूटन रॅप्सन जर बघितलं ना बेटा, तर थोडीशी कठीण आहे, म्हणजे कठीण बिठीण काही नाही, त्यामध्ये कसं माहिती आहे का, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह करावा लागतो, मग डबल डेरिव्हेटिव्ह करावा लागतो, मग त्याचा फॉर्म्युलामध्ये घुसडावा लागतो, बरोबर आहे, मग त्याच्यात सर्व काही करावं लागतं, बरोबर आहे। तर न्यूटन रॅप्सन, बायसेक्शन, त्यानंतर रेगुला फाल्सी करून द्या। त्यानंतर जर तुम्ही बघायला गेलो बेटा, बरोबर आहे, चला, आता जाकोबी आणि गॉस सिडल या दोघांपैकी एक मेथड तुम्हाला येऊ शकते बेटा। ठीक आहे ना, काय, गॉस सिडल किंवा जाकोबी, बघा बेटा, एक सांगतो, आता समजा बायसेक्शन मेथड तुम्हाला 4 मार्क देऊन देईल, न्यूटन रॅप्सन तुम्हाला 6 मार्क किंवा 4 मार्क, ते डिपेंड करते, एखाद्या वेळेस 6 ला पण येतं, कधी कधी 4 ला पण येतं। ठीक आहे ना, हे तुम्हाला 4 मार्क देऊन देईल, बरोबर आहे। तर आता मला सांगा बेटा, फक्त बायसेक्शन मेथडचं एक लेक्चर पहा, आपल्या ऍप्लिकेशन वर बायसेक्शन मेथडचं एकच लेक्चर पहा, एकच, आणि फास्ट फॉरवर्ड करून पहा वाटलं असं, बस, बरोबर आहे। लेक्चर पहा, एकच लेक्चर पहा, बरोबर आहे। ते लेक्चर पाहिल्यानंतर लगेच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो बेटा 30 मिनिटांमध्ये तुमचा विषय कार्यक्रम संपून जाईल। ठीक आहे ना, असंच प्रत्येकाला, न्यूटन रॅप्सनला थोडी प्रॅक्टिस लागेल तुम्हाला, पण बाकी ना तुम्हाला 10-20 मिनिटाचे काम आहे फक्त, बस, म्हणजे प्रॅक्टिस करून म्हणतो बरं मी, म्हणजे मी लेक्चर पाहून, आणि बघा बेटा, गॉस सिडल आणि जाकोबी दोघी डिट्टो सेम आहे, डिट्टो,
गॉस सिडल आणि जाकोबी डिट्टो सेम आहे, फक्त काय माहिती आहे का की एका याच्यामध्ये ना अपडेट केलेल्या व्हॅल्यू वापरावं लागतात. म्हणजे X1 आलं की लगेच पुढे टाका Y1 आणि Z1 साठी, लगेच X1 आला लगेच टाका. आणि एका याच्यात कसं असं माहिती आहे की तिघी X1 Y1 Z1 आल्यानंतर मग पुढच्या इटरेशनच्या वेळेस तिघी टाकावं लागतं. बाकी संपूर्ण सेम बेटा गॉस सिडल आणि जाकोबी. एवढा वेळ लागेल तुम्हाला, म्हणजे विचार करा, तुम्हाला एकदम शुअर शॉट सांगतो बेटा, अजून सुद्धा वेळ आहे तुमच्याकडे, बरोबर आहे. चला तर या चॅप्टर मध्ये तुम्हाला किती किती वेळ लागला, 20 आणि 20 40, 40 आणि 40 80, 80 90, 90 आणि 120. 2 तासामध्ये 2 तास अभ्यासाला बसा, जास्तीत जास्त तुमचा 2.5 तास लागेल समजा, बरोबर आहे. म्हणजे 2.5 तासामध्ये काय 2 तास 30 मिनिटं, 2.5 तासामध्ये तुमचं हे चौथं चॅप्टर व्हायला पाहिजे, एकदम प्रॉपर, एकदम रिव्हिजन सर्व 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 होऊन डायरेक्टली, बरोबर आहे. चला असो, लक्ष द्या. किती मार्क फिक्स झाले तुमचे, 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20 मार्क तुमचे या ठिकाणी फिक्स झालेले बेटा. 20 मार्क तुमचे फिक्स झालेले, बरोबर आहे. आता मला सांगा बेटा, 20 मार्क तुमचे कन्फर्म झाले. आता एखाद्या वेळेस सर असं पण होऊ शकतो की न्यूटन रॅप्सन जर 4 मार्क येऊन गेलं तर टोटल तुमचं 18 वेटेज होतं. किती होतं, 18 वेटेज होतं. जाऊ द्या 20 पण जाऊ द्या बेटा, ठीक आहे ना, जाऊ द्या 20 जाऊ द्या, मिनिमम 18 आपण पकडून चालू, फक्त 18च पकडून चालू आपण, ठीक आहे ना. चला असो, बस 18 मार्क्स. मला सांगा बेटा, 18 मार्क जर तुम्ही बघायला गेले 2 तासामध्ये तुमचं 2.5 तासामध्ये तुमचे 18 मार्क एकदम परफेक्ट होता बेटा. बसा ना डायरेक्टली, बसा एकदम झपकन बसा डायरेक्टली. बघा काय करायला माहिती का, पहिले बक्षाली उडवलं, बघा असं मांडून घ्यायचं, बक्षाली माझं झालं का, चला लगेच टिक मारायची. चला माझं बाय सेक्शन झालं का, लगेच टिक मारायची. प्रत्येकाचे 2-2 न्यूमेरिकल सॉल्व्ह करून बघा, फक्त 2-2, जास्त नाही का बेटा, 2-2 न्यूमेरिकल प्रत्येकाची सॉल्व्ह करून बघा. अरे बेटा तुम्ही 2-2 जरी केले ना, भरपूर आहे, मोर दॅन इनफ आहे डायरेक्टली. ठीक आहे, 18 मार्क फिक्स झाले. आता मी सपोज असं पकडून चालतो की चला बाबा तुमचा 10 मार्काचा ऍव्हरेज असेल, आणि जसं 10 मार्काचा बी नाही, आपण पुरं काढून देऊ. चला ठीक आहे, चौथं चॅप्टर झालं, हो सर झालं सर, चौथं चॅप्टरचं आम्ही फक्त एवढंच करणार आहे, बरोबर आहे. चला चॅप्टर नंबर 5, चॅप्टर 5. आणि हा तुम्हाला मी हे पण प्रूफ करून देतो की बघा पेपर कसा आहे, तो मागचे 2 वर्षाचे पेपर आहे, ऍप्लिकेशनवर टाकलेले सर्व काय झालेलं बघा. हे जाऊ द्या, हा पहिला क्वेश्चन आहे बेटा. बघा पहिला म्हणजे बक्षाली आला बेटा 2 मार्काला, बघा बक्षाली आला बेटा 2 मार्काला, दिसतोय का बक्षाली, अरे दिसतोय का बक्षाली, हा आला बक्षाली 2 मार्काला एका पेपरामध्ये, बरोबर आहे. चला अजून दुसरा पेपर बघू किंवा याच पेपरमध्ये बघू आपण. आणि हा पुढचा पेपर बघा, लगेच दाखव पुढे. चला बघा इथं पण आलाय बक्षाली, बघा दिसतोय का, म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये 100% 2 मार्काला तुम्हाला बक्षाली येणार म्हणजे येणार आहे बेटा, आलं लक्षात. चला ठीक आहे, हे समजलं सर आम्हाला. चला त्यानंतर परत आपण पेपरावर आलो. आता बघा 2 मार्क बक्षालीचे फिक्स झाले, हो सर झाले सर, ठीक आहे ना. आता बघा बाय सेक्शन बघा, आपण आता मोजत जाऊ. हा चला बघा इथं बाय सेक्शन मेथड आलं बघा 4 मार्काला, किती सोपं आहे बाय सेक्शन, ठीक आहे ना. चला असो, नंतर तुमचं झालं समजा बघा रेग्युलर फाल्सी मेथड आलंय बघा, दुसरं झालं. न्यूटन रॅप्सन बघा तिसरं झालं, बरोबर आहे. चला असो, त्यानंतर बघा झालं, म्हणजे बघा बेटा परवडतंय ना. बघा बेटा तुमचे येणं जवळपास 16 ते 18 मार्क फिक्स होऊ शकतात, तुमचे जवळपास 16 ते 18 मार्क फिक्स होऊ शकतात. बघा याच्यात पण बघा, तुम्ही जर बघायला गेले बेटा, बघा एक तर बक्षाली झालं, बरोबर आहे. तिथे बघा बेटा बाय सेक्शन मेथड आलंय का, हो सर आलंय सर बाय सेक्शन, ओके सर डन. त्यानंतर बघा न्यूटन रॅप्सन दुसरं आलंय बघा. नंतर बघा रेग्युलर फाल्सी बघा, आणि चौथं गॉस सिडल बी आलाय बघा बेटा. 4 येऊन गेले, अरे 4 प्रश्न येऊन गेले, अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून काय पाहिजे. 4 प्रश्न येऊन गेले बेटा, 16 मार्क तुमचे फिक्स झाले ना. तर बघा बेटा होऊ शकतं बेटा, प्रॉपर पासिंग चौथा चॅप्टर करा, 16 मार्क तुमचे फिक्स करा, 16 ते 18 मार्क तुमचे फिक्स होऊन जातील. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना, हो सर आम्हाला आलं सर लक्षात, ठीक आहे डन. इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं, ओके सर डन. आता पुढे लक्ष द्या बेटा, राहिला आपला चॅप्टर नंबर 5. तर चॅप्टर नंबर 5 मध्ये तुम्हाला सांगतो बाळांनो, यामध्ये 3 मेथड तुमच्या आहे, बरोबर आहे. तुमच्या 3 मेथड आहे बेटा. आता तुमचं आता बघा सर मग आता नेमकं आम्हाला पॉइझन मेथड आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन वगैरे मेथड आहे, बरोबर आहे. मग आता सर मग आता काय करायचं, तर 5वं चॅप्टर बघा बेटा, तर थोडंसं आहे आपल्या ऍप्लिकेशनवर मी भरपूर सारे लेक्चर वगैरे अपलोड करून दिलेले आहे, ऍटलीस्ट बघून तर जा, थोडं बघून जा बेटा. आणि हो प्रोबॅबिलिटीचे स्टार्टिंगचं एक लेक्चर माझं करून जा, 2 मार्क तुमचे फिक्स होऊन जाईल डायरेक्टली स्टार्टिंगचे. बघा तुम्ही जर बघत असाल तर बघा प्रत्येक प्रश्नामध्ये एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला बघा, अ फेअर कॉइन इज टॉस 8 टाइम्स, म्हणजे एखादा फेअर कॉइन आहे, जर मी त्याला 8 वेळा टॉस केला, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एक्झॅक्टली 2 हेड, 2 हेड येण्याची प्रोबॅबिलिटी किती सोपं आहे, किती सोपं आहे बेटा, बरोबर आहे. असा एक प्रश्न दरवेळेस येतो, आणि कॉइनचा, फक्त कॉइनचाच, तर कॉइनचे 2-3 प्रश्न पाहून चला, पुस्तकाला असेल तर पुस्तक, जेणे कोर्स वगैरे परचेस केला नसेल, 99 रुपयाचा कोर्स आहे, जमलं तर बघून घ्या. वाटलं असं मी माझ्या सर्व PDF, सर्व नोट्स, ऐका माझ्या सर्व नोट्स, सर्व PDF मी सर्व ऍप्लिकेशनवर टाकतो बेटा.
जा बघा ऍप्लिकेशनवर तुम्हाला म्हणजे तुम्हाला कोणत्या स्टडी मटेरियलची गरज पडणार आणि माझं स्टडी मटेरियल वाचा बेटा, त्याच्यातूनच अभ्यास करून जा. डायरेक्ट तुम्हाला सांगतो, गॅरंटी देऊन सांगतो, कारण मी सर्व प्रकारचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दिलेले पाहिजे आपल्या ऍप्लिकेशनवर, बरोबर आहे. आणि त्यासोबतच या सर्व PDF सुद्धा टाकतो. ऍटलीस्ट बघा, मला माहिती की लेक्चर पाहायला वेळ उरलेला नाहीये, बरोबर आहे, पण ऍटलीस्ट PDF तर मिळेल ना वाचायला. हा, पुस्तकातून वाचण्यापेक्षा बेटा लाख पटीने चांगलं आहे माझ्या PDF मधून वाचणं. कारण कसं माहिती का, पुस्तक बनलेलं आहे हाय क्लास विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे ज्याला डायरेक्ट समजतो, जो डायरेक्ट भगवान आहे, ठीक आहे ना, खुद मी भगवान दिसतोय भो, ठीक आहे, असं आहे ते, ठीक आहे. तर विषय असा आहे बघा बेटा, ज्याला असं वाटतं माझं पूर्ण मॅथ्स क्लिअर आहे, त्याने बिंदास पुस्तकातून अभ्यास करा. पण ज्याला असं वाटतं बेटा की नाही यार, मला थोडं स्टेप मध्ये प्रॉब्लेम होतो, याच्यावरून ही स्टेप कशी आली समजत नाही, तुम्ही PDF मधून वाचू शकतात. पहिले सांगतो बेटा, ठीक आहे ना. चला असो, हे झालं, ठीक आहे ना. चला चॅप्टर नंबर 5 तुम्ही संपूर्ण करून चला, फक्त माझी PDF वाचून जा, बस एवढं सांगतो, फक्त माझी PDF वाचून जा, ठीक आहे ना. तुम्हाला सांगतो याच्यातून आपल्याला सर्वे मार्क पाहिजे नाहीये, पण ऍटलीस्ट जर बघायला गेलं बघा 5व्या चॅप्टरचं किती पडता, हे 2 मार्काचं फुकट फाकट कोणाला येऊन जाईल, शेजारच्या फादरचं पाहून घेता वाटलं, ठीक आहे. चला असो, हे 2 मार्काचं कोणाला येऊन जाईल, बरोबर. 2 मार्क झाले आपले. त्यानंतर प्रोबॅबिलिटी शोधा बरं, किती कुठे आलेलं आहे का, नाही आलेलं आहे का, हो आलंय सर. या ठिकाणी बघा प्रोबॅबिलिटी 4 मार्काला प्रश्न आलेला आहे, बरोबर आहे. चला त्यानंतर जर बघायला गेलो बेटा, अजून इथं 6 मार्काला प्रश्न येतो बेटा प्रोबॅबिलिटीचा, ठीक आहे ना. अरे अतिशय सोपं असतं डायरेक्टली, बरोबर आहे. चला, तर 6 आणि 4 10 आणि 2 12 मार्क तुमचे प्रोबॅबिलिटीला फिक्स झाले. काय 12 मार्क तुमचे फिक्स झाले बघा. अरे अजून हा पण आलाय रे भाऊ, 12 आणि 4 16 मार्क फिक्स झाले. तर बघा आपल्याला काही पूर्ण नको पाहिजे, आपल्याला काही पूर्ण 16 मार्क नकोय, आपल्याला फक्त प्रोबॅबिलिटी मधून घ्यायचे. फक्त किती मार्क घ्यायचे आपल्याला, प्रोबॅबिलिटीचे सर्व तिघी पार्ट करून जा, सर्व करून जा, बरोबर आहे. 2 मार्काचा एक प्रश्न 100% येणारच आहे, 2 मार्काचा एक प्रश्न 100% येणार आहे. आणि 4 4 4 किंवा 4 4 6 सुद्धा पडतो बेटा, असं मार्काचे पडतो. तर बघा बेटा, आपल्याला काही सर्व नकोय, आपल्याला फक्त एवढे मार्क जरी मिळाले तर भरपूर, म्हणजे 10 मार्क जरी मिळाले आपल्याला भरपूर बेटा, काही विषय नाहीये. आणि प्रोबॅबिलिटीचे गणित सोपे बेटा, समजता, ऍटलीस्ट समजता तरी काय, ऍटलीस्ट समजता तरी बेटा, ठीक आहे ना. चला असो, एवढं करा, बस विषय क्लोज करा. आणि हे प्रोबॅबिलिटी करण्यासाठी माझ्या PDF मधून जर तुम्ही अभ्यास केला बेटा प्रॉपर, बघा प्रत्येक टाईपवर मी जवळपास 10 क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेले, 30 क्वेश्चन फक्त वाचायचे तुम्हाला. मी तुम्हाला लेक्चर बघायला लावतच नाहीये. हा, आणि जर तुम्हाला वाटतं की सर आता माझं बऱ्यापैकी झालेलं आहे, पण मला माझ्याजवळ अजून वेळ उरला, मी रात्रभर जागीन पण M2 काढीन मी डायरेक्टली, तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा एक लेक्चर बघून घ्या स्टार्टिंगचा, ठीक आहे ना. चला असो, तर बघा बाळांनो, सिंपलशी गोष्ट आहे, हे करण्यासाठी तुम्हाला फक्त लागतंय 2 तास, मग 4.5 तास, म्हणजे आज रात्री 11 11:30 वाजेपर्यंत जर तुम्ही बघायला गेलो तर तुम्ही आता व्हिडिओ केव्हा पाहताय का माहित, पण तुम्ही सांगतो बेटा 11:30 12 वाजेपर्यंत तुम्ही हे फक्त व्हिडिओ लेक्चर नाही पण पाहिले, फक्त बघा याचं सुद्धा सांगतो बरं मी, याचे जर तुम्ही व्हिडिओ लेक्चर नाही पाहिले आणि तुम्ही फक्त PDF वाचल्या, फक्त बस एवढं जरी वाचलं बेटा भरपूर आहे, मोर दॅन इनफ आहे डायरेक्टली. कारण PDF मध्ये सुद्धा समजतं की कोणती स्टेप कशी आली, आणि नाही समजली मग लेक्चर 2 मिनिटात ओपन करून घ्यायचा, विषय क्लोज. हा चला, तर चॅप्टर नंबर 5 तुम्हाला पडतं बेटा 10 मार्काला, किती झाले 18 10 28 मार्क झाले, म्हणजे या ठिकाणी आपली पासिंग झालेली आहे, म्हणजे सर पासिंग कसं काय झाली सर, पासिंग तर 40 मार्काची आहे. हो बेटा, अबे ऍव्हरेजचा आणला असेल ना, 12चा ऍव्हरेजचा असेल ना कमीत कमी तुमचा, आणि 12चा बी नशीन तर हाय आपल्याकडे अजून. चला, तर आतापर्यंत आपले किती मार्क झाले बेटा बघा, पहिल्या ह्याच्यात आपण फिक्स केले 18 मार्क, दुसऱ्या ह्याच्यात आपण फिक्स केले 10 मार्क. आता चॅप्टर नंबर 3 मध्ये सांगतो मी तुम्हाला, बस जास्त नाही सांगत. चॅप्टर नंबर 3 मध्ये सर्व करायची गरज नाही, फक्त 3 पार्ट तुम्हाला करायचे. पहिला पार्ट म्हणजे काय, डिग्री आणि ऑर्डर ओळखा, डिग्री अँड ऑर्डरचे बेटा तुम्हाला सांगतो, सर्वे जेवढे क्वेश्चन असेल नसेल सर्वे करून जा, आणि नाही येत असेल ना एखाद्या हुशार पोराला विचारून घ्यायचं, भाऊ डिग्री किती आली, भाऊ ऑर्डर किती आली, सामदान दंड बेटा. अरे पासच होत नाही तर मग काय करायचं, कारण डिग्री आणि ऑर्डर तर 2 मार्काला, अरे इतकं सोपं राहतं, एकदम सोपं राहतं डायरेक्टली, बरोबर आहे. ऍटलीस्ट तुम्हाला बघा डिग्री तर तुम्हाला ओळखता येऊन जाईल, पण ऑर्डरला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, ठीक आहे ना. आणि डिग्री म्हणजे का की किती वेळा हायएस्ट डेरिव्हेटिव्ह किती वेळा काढला गेलेला आहे. चला आता बघा बरं, सांगा बरं हायएस्ट डेरिव्हेटिव्ह किती वेळा काढला गेलेला आहे. बघा, पहिलं असतं आपलं dy/dx, दुसरं असतं आपलं d²y/dx², तिसरं असतं आपलं dq/y/dx³. तर मला सांगा बघा, याची ऑर्डर 1 आहे, याची ऑर्डर 2 आहे, याची ऑर्डर 3 आहे, कसं काय समजलं तुम्हाला. अबे याच्यावर बघा एकच वेळा डेरिव्हेटिव्ह काढला असेल त्याला dy/dx म्हणतात, 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढला तर d²y/dx², 3 वेळा काढला 3 वेळा असं येतं बेटा, बरोबर आहे.
तर बघा जर आपण हा जर क्वेश्चन बघितला तर याच्या आणि याच्यामध्ये दोघांची जर आपण ऑर्डर बघितली सर्वात जास्त वेळा डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढला गेला, याचा काढला गेला, बरोबर आहे. मग याची ऑर्डर झाली बेटा आपली 2, याची ऑर्डर किती झाली बेटा आपली 2. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना. आणि राहिला विषय डिग्री, तर ज्याची ऑर्डर जास्त त्याचीच डिग्री घ्यायची, ज्याची ऑर्डर जास्त त्याचीच डिग्री घ्यायची. तर मला सांगा मग सर का हो, मग याची ऑर्डर तर 2 आहे, मग डिग्री घ्यायची 2 का नाही बेटा. तर हा इथं अंडर रूट आहे ना, अंडर रूट दिलं ना, मग दोघी साईडला तुम्हाला स्क्वेअर रूट करावं लागेल, दोघांना स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड असं तुम्हाला करावं लागेल, बरोबर आहे. मग स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे हा स्क्वेअर रूटच्या बाहेर पडेल. म्हणजे बघा बेटा आता याची ऑर्डर पण 2, डिग्री पण 2 असं. तर हे तुम्हाला फाइंड आउट करता यायला पाहिजे, हे तुम्हाला फाइंड आउट करता यायला पाहिजे. वाटलं असं डिग्री आणि ऑर्डरचं माझं एक लेक्चर आहे, ते करून जा, तुम्हाला डिग्री ऑर्डर ओळखता येऊन जाईल, आरामात येऊन जाईल. एक लेक्चर पहा डायरेक्ट ओळखता येऊन जाईल. 2 मार्क तुमचे शुअर शॉट फिक्स झाले बेटा डिग्री ऑर्डर मध्ये झाले. हो सर. दुसरं काय, दुसरं बेटा तुम्हाला सांगतो मी, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन mdx and dy, mdx and dy, mdx and dy, mdx प्लस एन डी वाय असं एक न्यूमरिकल आहे. तुम्हाला दाखवून देतो मी, तुम्हाला असेलच ते mdx प्लस ए, बघा रे आलं रे आलं रे आलं रे, बघा लक्ष द्या, बघा mdx एन डी वाय असं, mdx एन डी वाय. याचे 3-4 न्यूमरिकल आहे फक्त, तेवढे करून जा. आलेली जे आहे फक्त 3 ते 4 न्यूमरिकल मी घेतलेले, तेवढे करून जा बस. mdx प्लस एन डी वाय हे न्यूमरिकल व्हेरी आयएमपी डायरेक्टली, बरोबर आहे. तर हे तुम्हाला जवळपास देऊन देईल 4 मार्क, हे तुम्हाला देऊन देईल बेटा 4 मार्क. आणि एक सांगतो सर्वात हे काही बघा, हे थोडं कठीण आहे, हे थोडं डिफिकल्ट आहे बेटा, हे थोडं डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट म्हणजे कठीण काहीच नसतं रे, आता कमीत वेळात जास्तीत जास्त करायला हे थोडं डिफिकल्ट होऊ शकतं, ठीक आहे ना. पण सर्वात सोपं बेटा फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, ते म्हणतात तुम्हाला फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन, असा एक प्रश्न येतो, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायचं, पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह करता येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे, पण जर येतच नसेल तर काय करावं, तर एक काम करायचं बेटा, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन असा प्रश्न आला की जे पण काही तुम्हाला इक्वेशन दिलं असेल ना, त्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट शोधायचे. काय शोधायचे, कॉन्स्टंट. जेवढे कॉन्स्टंट असेल तेवढ्या वेळा डेरिव्हेटिव्ह काढून ठेवून द्यायचा बस. बाकी नाही बी केलं 2 मार्क तुम्हाला आरामात भेटतात. समजा बघा जर तुम्हाला असं आलं असेल a sin x प्लस b cos x, तर मला सांगा बेटा, तर याच्यामध्ये तुम्हाला किती कॉन्स्टंट दिसत आहे, 1 2, बरोबर आहे ना, 2 कॉन्स्टंट दिसतात ना. तर याचा 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढा, पहिल्यांदा याचा डेरिव्हेटिव्ह काढा, दुसऱ्यांदा डेरिव्हेटिव्ह काढा, विषय क्लोज. एवढं जरी केलं 2 मार्क भेटतील. म्हणजे फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन असा शब्द आला की बघायचं जे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे त्या इक्वेशन मध्ये किती कॉन्स्टंट दिसत आहे, किती कॉन्स्टंट दिसत आहे. एकच कॉन्स्टंट असेल तर एकच वेळा डेरिव्हेटिव्ह काढा, 2 कॉन्स्टंट असेल तर 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढा, असं एकदा बघा बेटा. आणि ऍटलीस्ट डेरिव्हेटिव्ह जरी काढून ठेवलं तरी 2 मार्क भेटतात तुम्हाला. तर याचे सुद्धा तुम्हाला 2 मार्क आरामात भेटून जाईल बेटा, बरोबर आहे. म्हणजे याचे 2, याचे 2, मी हे 2 पक्के करतो. असं समजतो की तुम्ही mdx and dy करणारच नाही बा, ठीक आहे ना. चला असं, तर तुमचे मी 4 मार्क या ठिकाणी फिक्स करतोय, 4 मार्क तुमचे फिक्स पकडतोय. एवढं तर करू शकता ना. अबे डिग्री ऑर्डर 2 मार्क हे तर करू शकता ना, आणि फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन हे तर करू शकता तुम्ही बेटा. तर 4 आणि 2, 2 आणि 2 4, 4 मार्क तुमचे फिक्स झालेले बेटा. झाले. हो सर. आता पुढे आता करायचं बेटा तुम्हाला चॅप्टर 2 मध्ये तुम्हाला सांगतो बेटा तुमची मी 8 मार्क फिक्स करून देईल. किती मार्क बेटा, 8 मार्क फिक्स करून देईल. एक काम करा, हे रूट वाले असे गणित असं बघा, वरती रूट खाली रूट पण हे रूट i प्लस आय, याला 2i मेथड म्हणतात किंवा i प्लस आय फॉर्म म्हणतात. याचे न्यूमरिकल करून जा. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो बेटा 2 न्यूमरिकल तुम्हाला येणार म्हणजे येणारच. आणि इतके सोपे तुम्ही फक्त कोणत्याही 2 प्रकारचे न्यूमरिकल करून जा, फक्त कोणते 2 करून जा, आणि बाकी सर्व फक्त माझ्या पीडीएफ मधून वाचून जा बेटा. तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही तिथं डायरेक्ट तोडून फोडून येशाल डायरेक्टली, बरोबर आहे. जर तुम्ही असं केलं ना बेटा तुमचे 8 मार्क काय रूट वाले गणित, कोणते रूट वाले गणित करा, तुम्हाला जवळपास 8 मार्क फिक्स होऊन जाईल बेटा. 8 मार्क मजाक नाही. चला लाईव्ह प्रूफ दाखवून देतो. आले बघाले बघा दिसतं का रूट वाले गणित. हो सर दिसलं सर आम्हाला. अरे वा बरोबर, एक भेटला आपल्याला. त्यानंतर बघा, अरे हा 2 आहा 3 आहा बघा बेटा 3 आलेले डायरेक्टली. 3 आले का डायरेक्ट 12 मार्क फिक्स झाले तुमचे. किती मार्क फिक्स झाले, 12 मार्क. वाटलं असं बघा पुढच्या क्वेश्चन पेपर मध्ये बघू आपण, मागचे आलेले बरं. चला बघा इथं वा रे वा, बघा 3 न्यूमरिकल दरवेळेस येतात बेटा. 3 न्यूमरिकल म्हणजे जवळपास 4 त्रिक 12 मार्क तुमचे फिक्स होऊ शकता. आणि बघा बेटा एकदम सोपं फक्त काय करायचं माहिती का,
जिथे जिथे बघा एक्स आहे ना त्या ठिकाणी काय करायचं माहिती का, ए प्लस बी मायनस एक्स पुट करायचा आहे. ए प्लस बी मायनस एक्स म्हणजे ए आपला खालचा आणि बी आपला वरचा. म्हणजे बघा दिसतं तुम्हाला, आता समजा असं आहे, लाल्या नको घेतो, पिवळा घेतो, 0 to π/2 आहे, बरोबर आहे. हो सर. आणि काय ते आपलं साइन एक्स आहे ना, अपॉन साइन एक्स प्लस कॉस एक्स असं आहे ना ते आपलं. फक्त काय करायचं माहिती का, या एक्सच्या ऐवजी ए प्लस बी मायनस एक्स घुसडायचे बस. म्हणजे काय करायचं माहिती का, ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे त्या एक्सच्या ठिकाणी फक्त काय करायचं, ए प्लस बी मायनस एक्स असं घुसडायचं. म्हणजे बघा 0 प्लस π/2 मायनस एक्स, म्हणजे 0 मध्ये काही ऍड करा सबट्रॅक्ट करा काही फरक नाही पडत. म्हणजे आपल्याला π/2 मायनस एक्स घुसडायचं आहे. म्हणजे जिथे जिथे एक्स तिथे तिथे π/2 मायनस एक्स बस एवढंच घुसडायचं आहे. हे सुद्धा पीडीएफ मध्ये दिलेले, प्रॉपर स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून दिलेले बेटा. करून जा, फायदा होऊन जाईल बेटा तुमचा. हे रूट वाले करून जा, 12 मार्क तुमचे पक्के होऊन जाईल बेटा. 12 मार्क मजाक नाहीये. इथं मी 8च लिहिले, कारण कसं मी फक्त असं पकडतो की चला मिनिमम एकदमच तुमचा चुकामुक करू नका. जर तुम्ही याच्यात पण चुका करशाल तर मग काही कामाचे नाही. मग तुम्ही डायरेक्टली जर तुम्ही जे सांगतो त्याच्यात बी जर चुका करत असाल तर मग काही खरं नाही डायरेक्टली. याच्यात तुमचे 8 मार्क फिक्स झालेच पाहिजे. आणि जे एकदम एकदम जबरदस्त करतील त्यांना आरामात याच्यात 12 मार्क्स मिळतील. पण आपण पकडून चालू 8च मार्क पकडून चालू, एवढं तर करू शकता ना. आणि त्यानंतर चॅप्टर नंबर 1, चॅप्टर 1 चे एकदम सिंपल एकदम सिंपल जे 2-2 मार्काला येतात ना इंटिग्रेशन वगैरे ते करून जा. आणि u × v रूल करून जा. बघा छोटे छोटे एकदम छोटे छोटे जे क्वेश्चन असतात ना, छोटे छोटे क्वेश्चन एकदम छोटे छोटे क्वेश्चन करून जा 2-2 मार्काला वाले, बरोबर आहे. आणि u × v रूल वाले 2-4 पाहून जा, थोडे पाहून जा. ऍटलीस्ट कसं आहे माहिती काय, जर तुम्हाला पुढे आलं बी नाही तुम्ही मस्त लिहिला u × v फॉर्म्युला वगैरे लिहिला वगैरे, बरोबर आहे. त्यानुसार तुम्ही फक्त ऍटलीस्ट मांडून द्यावलं आणि पुढे तुम्ही चुका बी करून टाकला 1 मार्क तर भेटून जाईल तुमचा. असं आहे ते. हा, आणि u × v रूल वाले करून जा बेटा, तुम्हाला 4 मार्क देऊन देईन डायरेक्टली, बरोबर आहे. जाऊ दे एवढं काही 4 आपण पकडू नये, आपण पकडू फक्त 2च मार्क, ठीक आहे ना. टोटल जर पकडले आपण याच्या पकडू आपण 2च मार्क पकडू आपण, ठीक आहे ना. 2 × 2 4, हे 4 मार्क, हे 12 मार्क, बरोबर आहे. चला असो, आता आपली टोटल किती झाले सांगा बरं आपली. हा, 5वा चॅप्टर बघा आपण सर्वात पहिले 4थ्या चॅप्टर पासून सुरुवात करा. 4th, मग 5th, मग 3rd, मग 2nd, मग 1st असं करायचं बेटा. उलट जायचं कधी, हा सीधा नका जा. कारण 4th केला तर बघा तुमचे किती मार्क फिक्स झाले होते. 4th केला म्हणजे तुमचे फिक्स झाले होते बेटा, टोटल तुमचे फिक्स झाले होते बेटा 18 मार्क. किती फिक्स झाले बेटा तुमचे 18, आणि 5व्याचे 10, 18 आणि 10, याचे 18 याचे 10. चला तिसऱ्याचे आपले थोडे कमी होते. तिसऱ्याचे आपण फक्त मार्क येते, फक्त आपण 4 मार्क पकडतोय, बस जास्त नाही पकडते आपण, ठीक आहे ना. चला 4 याचे 12 आणि याचे 4, 4 12 4, 4 12 4 करा बरं कॅल्क्युलेशन. 18 28 आणि 4 32 आणि 10 42 आणि 2 44 आणि 4 48 मार्क. 18 आणि 10 28, 28 आणि 4 32, 32 आणि 12 44 आणि 4 48 मार्क तुमचे कन्फर्म होतं बेटा, शुअर शॉट होत आहे. आणि जर समजा आपण इकडे तिकडे जर समजा काही पण केले बेटा तर ऍटलीस्ट मला 40 मार्क तुम्ही इझिली काढू शकता. म्हणजे ज्यांचा ऍव्हरेज समजा 0चा बी आला बेटा तुम्ही करू शकता बेटा. बघा 4चे 18 फिक्स आहे, 18 पैकी आपण समजा 16 बी पकडले, 10 5व्यात तर 10 पडलेच पाहिजे बेटा, 3rd मध्ये 4 तर पडलेच पाहिजे याच्यात तर. आणि काही नाही बेटा. आणि थोडं बघा, हे झाल्यानंतर थोडं फर्स्ट चॅप्टरचे थोडे क्वेश्चन बघा, टॅन वाले, कॉट वाले, साइन ऑफ लॉग एक्स वाले, लॉग ऑफ साइन एक्स वाले, अरे थोडे बघा. चला अरे भेटता यार मार्क. आणि तुम्हाला सांगतो बेटा हे तुम्ही नाही बी गेले फक्त, जास्त बी सांगितलं नाही बेटा तुम्हाला, फक्त सांगितलं 4th 5वा चॅप्टर पूर्ण करा. तिसऱ्यातले फक्त रूट वाले करून जा बस, फक्त दुसऱ्यातले फक्त रूट वाले करून जा. पहिल्यातले 2-2 मार्काचे 2-2 मार्काचे करून जा, बरोबर आहे. आणि तिसऱ्यामधले जे आपले सांगितले तुम्हाला मी फक्त डिग्री आणि ऑर्डरचे आणि फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशनचे फक्त डेरिव्हेटिव्ह काढून सोडून द्यायचं, 1-2 मार्क भेटून जातात आपल्याला. तर बघा 40 मार्क काढणे, पास होणं काही विशेष नाहीये. आणि ऍव्हरेज काही ना काही आला असेल, नव्हतं 5-10 काही ना काही आला असेल ना, होऊन जाईल बेटा M2 पासिंग. सोपं आहे बेटा. आणि हा प्रॅक्टिस जर तुम्हाला करायची असेल तर बघा हे क्वेश्चन पेपर सुद्धा मी टाकलेले आहे आपल्या ऍप्लिकेशनवर. त्यानंतर माझ्या सर्व PDF टाकून दिला माझ्या ऍप्लिकेशनवर. त्यानंतर IMP क्वेश्चन बँक दिलेली 2025 साठी, याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता बेटा, बरोबर आहे. आणि हा एक राहिलं रे. चला तुम्हाला बोनस सांगू का, बोनस सांगतो. बोनस बरं झालं थांबले रे तुम्ही, जे इथपर्यंत आले असेल ना या व्हिडिओला, इथपर्यंत आले असेल समजा, त्यांच्यासाठी सांगतो बेटा. एक असं एक एक्झाम्पल आहे, खाली असं 4 sin² x
प्लस 9 कॉस स्क्वेअर एक्स असं काहीतरी आहे, ते करून जा. हे करून जा बेटा. असं एक पॅटर्न मध्ये येणार आहे. याला म्हणजे याच्यामध्ये पुटापुटी करावं लागतं. साइन स्क्वेअर एक्सच्या ऐवजी हे टाका, कॉस स्क्वेअर एक्सच्या ऐवजी हे टाका. याच्यासाठी पुटापुटी करावं लागतं बेटा, बरोबर आहे. हे डायरेक्ट पार्ट करून, म्हणजे जर तुम्हाला रट्टा मारता येत असेल ना, रट्टा, तर एक असं न्यूमेरिकल करून जा बेटा डायरेक्टली. गॅरंटी सांगतो, उद्या येणार आहे ते डायरेक्टली, उद्या येणार आहे. एवढं करून जा बस. क्वेश्चन बँक दिलेली, सर्व काही ऍप्लिकेशनवर टाकलेलं बेटा. 99 रुपीज प्राइस ठेवली, ते पण फक्त. अरे ते बाबू चार्जेस लागतात, जीएसटी लागून जाते, त्याच्यानंतर मग ऍप्लिकेशनचा डेव्हलपमेंट कॉस्ट लागतो, इंटरनेट हँडलिंग चार्जेस लागतात, हे म्हणून ठेवावं लागतोय भाऊ. ठीक आहे ना. चला असो, तर बघा बेटा, जा फायदा घेऊन घ्या. आज रात्र आहे, वैराची रात्र, रात्रभर जागा आणि जागा यार. कारण बघा बेटा, एक सांगू का, जास्त कोणत्या विषयावर प्रेम नाही करायचं, जास्त कोणत्या विषयावर प्रेम नाही करायचं. एवढं प्रेम आहे का तुम्हाला परत परत द्यायचं का तुम्हाला सब्जेक्ट? नाही बेटा. बघा, नेक्स्ट सेमिस्टरला तुम्हाला मॅथ्स नाही, तुम्हाला मॅथ्स नाही बेटा. हो, ऍप्लिकेशनवर भरपूर सारे सब्जेक्ट तुमच्यासाठी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे, एकदम कमी किमतीत आहे, बरोबर आहे. पण नेक्स्ट सेमिस्टरला तुम्हाला मॅथ्स नाहीये बेटा. तर मॅथ्स नाहीये का तुम्हाला, शेवटचा मॅथ्स आहे, बुक काढून टाका, बरोबर आहे. शेवटचा मॅथ्स आहे बेटा, एकदम ताणून तुरून काढून टाका. रात्रभर जागा, कसंही करा, काही बी करा, पण मॅथ्स सुटला पाहिजे डायरेक्ट. ठीक आहे ना. चला असो, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, एकदम रिलॅक्स मोडमध्ये अभ्यास करा, जास्त तुमचा वेळ घेणं आणि करा बेटा, करा. होतं आणि सॉल्व्ह करून बघा. तुम्ही करता वाचता तुम्ही वाचून चालला नाही, वाचलं ना की लगेच एकदम चिडीमिडी अक्षरात सॉल्व्ह करून पाहिजे की मला जमतंय का नाही, कमी विसरतोय कोणती स्टेप वगैरे. ठीक आहे, हे करून बघा बेटा, रात्रभर जागा. बघा बेटा, आता आम्ही डिप्लोमाला आणि डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या पेपराच्या अगोदरची रात्र मी झोपलोय असं मला कधीच आठवत नाही. मी कधीच झोपलो नाही. मग दुपारी 2 वाजता पेपर राहू का 9:30 ते 12:30 पेपर राहू, मी कधीच झोपलेलो नाहीये. तर बघा बेटा, मी तुम्हाला तुमच्याकडून मी जास्त अपेक्षा नाही करत, पण ऍटलीस्ट जागा बेटा, 2-3 वाजेपासून जागा, सकाळी परत 5-6 वाजेपासून उठून अभ्यास करा. पेपरवरून आला की झोपून राहा ना भाऊ, पण अभ्यास करा बेटा. पेपर सुटायला नको पाहिजे डायरेक्टली. आणि साम दाम दंड भेट डायरेक्टली सर्व करा. डायरेक्ट सर्व करा म्हणजे थोडंसं काही वाटलं समजा तर विचारून घ्यायचं फॉर्म्युला, डिग्री ऑर्डर झालं, ठीक आहे ना. समजा बक्षालीचा फॉर्म्युला विसरून गेले, आठवला नाही, तर कसं बेटा एवढं तेवढं करून घ्यायचं. पण बघा बेटा, आपापलं पासिंग आपणच करायचं बेटा. कारण कसं पहिले तेवढं कॉम्पिटिशन चालू आहे जगामध्ये, आणि तुम्ही म्हणशील की मग मला फक्त पासिंग करायचं, मग पास करूनच पास होईल, डिप्लोमा वगैरे असंच पास होईल, तर बेटा नाही होणार बेटा, जॉब वगैरे नाही मिळू शकत बेटा. तर बघा प्लीज, अजूनही वेळ आहे, रात्रभर जागा, कसंही करा बेटा. ठीक आहे ना. चला, तर बेस्ट ऑफ लक. सर्व पीडीएफ, आयएमपी क्वेश्चन बँक, सर्व चॅप्टरच्या सर्व ऑल पीडीएफ तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळून जाईल बेटा. ठीक आहे ना. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.